लोक एकमेकाला माफ करू राहिले. डिवोर्स पर्यंत आलेले हजबंड वाईफ एकत्र येऊन पुन्हा जिंदगी जगायला लागले. मला सांगा, आज इथं बॉम्ब पडला, आपण सगळे मेलो तर काय होईल? पुन्हा बंद पडत. कितीची नवरे रडतील, किती नवरे रडतील माझी बायको मेली. काही खुश होतील, बरं झाले गेली, आता चान्स आलाय दुसरं करून घेऊ. हो, किती बायका रडतील. बरं ते रडायला लागले का तिला म्हणायचं त्यांच्या चितेत तू उडी टाक, तिचं प्रेम लगेच गायब होईल. नको बाबा, मला जागायची आणखी. म्हणजे सगळेजण स्वतःच्या स्वप्नासाठी आलेच. मग इथं तुम्ही आलात कशासाठी? आलात कशासाठी? इच्छा पूर्ण करायला. जायचंय ना सगळ्यांना, का नाही जायचं? परमनंट आला तिथं आपण नाही. 2026 आहे, येणारे 10, 20, 30, 40, 50, 60 वर्षानंतर ना सुपडा साप असन. 70-80% लोक गायब. गायब कुठं जाणार मग? कोणला जाळलं जाईल, पुरलं जाईल, बरोबर ना? कुठे? वी आर गेस्ट, वी आर ट्रॅव्हलर. आपण आलोय आणि आपल्याला जायचं. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की आत्मा कापला जाऊ शकत नाही, मारला जाऊ शकत नाही, जाळला जाऊ शकत नाही, सुकवला जाऊ शकत नाही. आत्मा सनातन आहे. तो प्रकट होतो आणि अप्रकट होतो. सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो. आपण प्रकट झालो आणि हळूहळू एक दिवस आपण मावळण्याकडे निघलो. मान्य आहे? कोणी रोखू शकतं सूर्याला मावळण्या वाचून? मग आपलं म्हातारपण, आपले दुखणं, आपला मृत्यू कोणीच रोखू शकत. जे सुख आणि जे दुःख तुमच्या आयुष्यात येणार आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. त्या घटना घडणारच आहेत. सगळं सोडून जावं लागणार आहे. कोणीच नाही थांबू शकत. मग आज इथं आलात तुम्ही, आई वडील असतील, पत्नी असन, नवरा असन, पोरं असन, काही लॅबिलिटी असत्यान, पुढे मान सन्मान जबाबदाऱ्या असत्यान. पण विदाऊट एनी इंटिमेशन यू शुड चेक आउट फ्रॉम दिस बॉडी. कुठलीच प्रायर इन्फॉर्मेशनच्या शिवाय आपले शरीर सोडावं लागेल. किती जण ऍग्री करतात? कल राजा कोई और था, आज कोई और है और कल कोई. कोण? मी इथं पोहोचलोय म्हणजे लईच मोठा ज्ञानी आहे का? बस एक जस्ट गोल्डन पिरियड, पुण्यकर्माचा एक साठा आहे आणि त्या पिरियड मध्ये इथं आलोय आपण. राईट और रॉंग? मग आपण इथं का आलो? इच्छा पूर्ण करण्यासाठी. भगवान कृष्णाने जन्म कुठं घेतला? जेलमध्ये. मग काही लोक म्हणतील वेगळे वेगळे देव धर्म वगैरे. ओके, नद्याला वेगळे वेगळे नाव आहेत, सगळ्यांना त्या समुद्राकडे चालल्यात. दुधाचे भरपूर आयटम बांधतात, पण सगळ्या आयटमचा पप्पा कोण आहे? दूध. सबका मालिक एक. मग आता इथं पैगंबर आले, जिजस आले, बुद्ध आले, राम आले, कृष्ण आले, समर्थ आले, माऊली आले. वेगळे वेगळे जे भगवंताचे अवतार घेऊन जे आलेत ना, त्या पेशंटला ते प्रिस्क्रिप्शन देऊन ते निघून पण गेले. पण आपण भांडण करू राहिलो. जसा पेशंट तसं प्रिस्क्रिप्शन. अंडरस्टँड? आणि त्या प्रिस्क्रिप्शन म्हणजे तुमचा ग्रंथ. आणि त्या ग्रंथासाठी भांडणं चालतात. माझं वाच, माझं वाच. अरे त्याला डायबिटीज झालाय, एक जणाचं ब्रेन ट्यूमर आहे, दोघांचे पण प्रिस्क्रिप्शन वेगळं वेगळं आहे. तू म्हणतो माझं वाच. कळलं का नाही कळलं? कोणाला समजते मी जे बोलतोय ते? म्हणून नाही तर काही लोक म्हणतो नाही कृष्णाबद्दल बोलले. तू खरा कौस मामा आहे मग तुझ्या हातमध्ये. खायचं गोड आलाय आणि जायचंय ना निघून. मग मला वाटतं की भगवान कृष्णाने गीतेमध्ये कुठल्याच धर्माचा नावाचा उल्लेख केला नाही. राईट रॉंग? मग ते म्हणतात की जीव आपले कर्मानुसार या शरीरात येतो. कर्म डिसाईड करतात कोणतं शरीर पाहिजे, कर्म डिसाईड करतात कुठले आई बाबा असतील, कर्म डिसाईड करतात तुझ्या आयुष्यातले सुख दुःख, कोण येणार कोण जाणार, किती दिवस भेटणार, हे सगळं डिसाईड कोण करतं? कर्म, नेचर करतं. मग प्राणी आणि आपल्याला काय पाहिजे? आहार, निद्रा, भय आणि मैथून. प्राण्याला जेवण फुकट, झोप फुकट, संरक्षणासाठी दात नखे विष फुकट. आणि मैथून, कुत्र्या मांजराला लग्न करावं लागतं का मुलं जन्माला घालायला? सेक्शुअल लाईफ नाही, फ्री ऑफ कॉस्ट. सगळे सुख ते एन्जॉय करतात का नाही करत? मग जेवण करणं, झोप घेणं, संरक्षण करणं, जेवण करणं, आहार, निद्रा, भय. हे जे भय आहे ना, बाकीच्या 3 गोष्टी तर थोड्या वेळासाठी करतो आपण. जेवण पण करतो, थांबतो, 4 तासांनी गॅप घेतो, बरोबर आहे ना? झोप पण घेतो, गॅप घेतो, मैथून मध्ये पण गॅप घेतो. पण भय रोज असतं, रोज. कशाचं भय?
नातं तुटण्याचं भय, रिस्पेक्ट जाण्याचं भय, कोणी चीट करण्याचं भय, कोणी लुटवण्याचं भय, काहीतरी न मिळण्याचं भय. रोज भय तुमचा पिछा करता का नाही करत? प्राण्याला पण भय आहे आणि मनुष्याला पण भय आहे. म्हणजे भय दूर करण्यासाठी भगवद्गीतेला मॅन्युअल सांगितलं गेलंय. भय. आणि जिथं अध्यात्म नसल तो जीव रोज भयात असणार. मग तो 2000 10,000 कोटीच्या शिखरावर जरी पोहोचला तरी त्याला भीती असणार. हे माझं कोणी लुटवणार तर नाही लुटवणार, भीती. मग प्राण्यासारखं आहार निद्रा भय मैथून, इटिंग मीटिंग स्लीपिंग डिपेंडिंग, प्राण्याला सगळ्या गोष्टी फुकट मध्ये आहेत. मनुष्याला मग 84 लक्ष योनीमध्ये फुकट होतं ना सगळं. मग मनुष्य योनी फक्त त्यासाठी आहे का? जन्माला आले, शिक्षण घेतलं, कामाला लागले, पैसे कमवायला लागले, लग्न झालं, 2-3 जन्माला घातले, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न, डांगरा डंगरी आणि निघली. हा कशाला? जे पंचमहाभूताचं शरीर होतं 3.5 किलोचं, सकाळ दुपार संध्याकाळ खाऊ 70 80 100 रोटरची केलं त्याला आता. आणि जेव्हा म्हातारा होतं तेव्हा लोक जाळून टाकतात त्याला. ते पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूतात विलीन झालं. राईट और रॉंग? ग्रॉस बॉडीला इथं डिस्ट्रॉय केलं जातं, पण जे सटल बॉडी असती ते ट्रॅव्हल करते, सॉफ्टवेअर ट्रॅव्हल करतं, हार्डवेअर इथं जाळलं जातं. कारण की स्त्री आणि पुरुष मिळून एक शरीर देतात आणि ते शरीर हळूहळू तरुण होऊन हळूहळू म्हातारपणाकडे जाऊन देत होतं. किती नागरी करतात, पण कोणीच वाचू शकत नाही. आणि मला वाटतं 4 असे दुःख आहे पैसा वाचू शकत नाही. तो म्हणजे काय? जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण. म्हातारपण आणि आजारपण तुम्ही किती पण रोखा त्याला वाचू शकत नाही, त्याला थांबवू शकत नाही. माझ्या आईवडिलाचं म्हातारपण रोखू शकतो, थांबवू शकतो. माझ्या आईवडिलाचा मृत्यू रोखू शकतो का? मग तुम्ही ज्या परिवारावर प्रेम करतात, जिला म्हणतात ना 7 जन्म 7 निभाएंगे, वाचवायचं तर म्हातारपण आजारपण. मग खोटी कमिटमेंट आहे 70-80 वर्षाची. ज्याच्यावर प्रेम करतात, ज्याला जीव लावतात, त्याचं पूर्ण काळजी घेतली पाहिजे. येस और नो? वाचू शकता का? नाही वाचू शकत. कर्मानुसार येणार. मृत्यू वाचू शकतो का माझ्या वडिलांचा? नाही. माझे वडील पुढच्या जन्मी कुणाच्या घरी जन्माला यायला पाहिजे, मी कुणाच्या घरी जन्माला यायला पाहिजे, माझ्या हातात आहे का? आता सध्याला आपले उपमुख्यमंत्री अचानक एक चीज झाले. राईट और रॉंग? सगळे लोक हळहळले, पाच डोळ्यात पाणी आलं. मला सांगा, एवढा पैसा, एवढं नेम फेम, विदाऊट एनी इंटिमेशन डायरेक्ट चेकआउट करावं लागतं. राईट और रॉंग? संपलं का मग सगळं? ते जीवात्मे त्यांच्या कर्मानुसार ट्रॅव्हल करणार का नाही करणार, याला तर शास्त्र मानतात. ह्या जीवनाच्या अगोदर आपण कुठं होतो आणि या शरीरानंतर आपण कुठं असणार याला म्हणतात सॅटेलाइट व्ह्यू, ब्रॉड व्ह्यू, स्पिरिच्युअलिटी. आज कुठला वार आहे? रविवार. काल कुठला होता? शनिवार हा भूतकाळ आहे, रविवार हा वर्तमान काळ आहे आणि सोमवार हा बिफोर दिस लाईफ वॉज पास्ट टेन्स, दिस लाईफ इज अ प्रेझेंट टेन्स अँड आफ्टर दिस लाईफ इज अ फ्युचर टेन्स. याला म्हणतात ब्रॉड. मग काही लोक म्हणतात ही जिंदगी आखरी आहे, मजा करून घ्या. काय म्हणतात? आजने लोक काय म्हणतात माहितीये? एकदाच आलोय, मजा करून घ्या. कोण लक्षात ठेवतंय? वाईट लोकांच्या जीवनात चांगलं होतंय आणि चांगल्या लोकांच्या जीवनात काय होतंय? वाईट होतंय. पण शास्त्र सांगतात कर्मणा देव नेत्रेनं, तुमच्या कर्मांना दैव नेत्र आहेत. सगळं रेकॉर्ड होतं. गुड हो या बॅड हो, सब कुछ रेकॉर्ड होगा. कोणीही पाहत नसताना तुम्हाला 13 कॅमेरे पाहतात भगवंताचे. विचाराला सुद्धा तुमच्या पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, दिशा, चंद्र सूर्य तारे, आत्मा आणि परमात्मा. मनात विचार जरी केला ना तो कार्मिक मोडला जनरेट होतो. मन भगवंताची प्रॉपर्टी आहे. कोणाची प्रॉपर्टी आहे? तुमच्या मोबाईलमध्ये फक्त व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड होतं, पण मन असं इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यात इंटेन्शन, भावना सुद्धा रेकॉर्ड होता. कोई नहीं छूटेगा. सुख हो या दुख, जो भी आपने समाज को दिया है वो लौटेगा जरूर और समंदर बनकर लौटेगा. या जगामध्ये ज्ञानाने असो किंवा अज्ञानाने असो, तुम्ही ज्या भावाने कर्म केले ते फळ तुमच्या आयुष्यात येणार. म्हणजे कोणीच कोणाला वाचू शकत नाही. माझ्या आई बाबाला क्लिअर सांगितलंय, नाही वाचू शकत. तुम्ही मला शरीर दिलं, हे शरीराचं संरक्षण करायला पैसा भेटल, बंगला भेटला, गाडी भेटली, सगळं. पण तुमच्या आयुष्यातले जे सुख दुःख येणार आहेत ते तुमच्या कर्माने येणार आहेत. माझ्या परिवारामध्ये माझे आजी आजोबा गेले. आमच्या परिवारात सगळ्याचे जन्मडेट वेगळ्या वेगळ्या आहेत. तुमच्या पण आहे ना तसंच आहे ना? तर सगळं सारखंच येतं, वेगळ्या वेगळ्या
मरण पण वेगळ्या वेगळ्या असतील. मग माझे वडील जातील, आई जाईल, मग मला जावं लागेल पत्नीला. आपण एका काळाच्या एका रेल्वेमध्ये बसलो, ट्रेनमध्ये वेगळ्या वेगळ्या स्टॉपवर चढतोय, काही उतरतात, काही चढतात, काही उतरतात, कोणीच कोणाला थांबू शकत. म्हणून मला वाटतं दाताने एकच सांगायचे, इथं आलात स्वतःच्या इच्छा पूर्ण करायसाठी.